तरी मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये पिकांवर देशी दारू फवारण्याचा प्रयोग अनेक ठिकाणी केला जातो. विशेष करून भाजीपाला पिकं असतील, कपाशी आणि फळबागांवर. त्यामध्ये टरबूज आणि मिरची, टोमॅटो यांचा समावेश होतो. तर पिकांवर देशी दारू का फवारतात आणि त्याचे काय फायदे मानले जातात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. मित्रांनो, दारूच्या उग्र वासामुळे पिकांवरील पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि लहान अळ्या दूर पडून जातात. काही प्रमाणात ही कीटकनाशक म्हणून पण काम करते. तसेच दारूमध्ये कार्बोहायड्रेट आणि काही अंशी ॲमिनो ॲसिड असतात. यामुळे पिकाची शाकीय वाढ चांगली होते आणि झाडांना भरपूर फुले व कळ्या लागण्यास मदत होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तसेच मिरची, टोमॅटो इतर फळ पिकांवर दारूची फवारणी केल्याने फळांना चांगली चमक येते आणि त्यांचा आकार सुधारतो, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळण्यास मदत होते. तसेच काही अंशी यामुळे झाडांमधील अंतर्गत हार्मोन्स उत्तेजित होतात, ज्यामुळे पिकांची फुलगड थांबते आणि फळधारणा जास्त होते. तर मित्रांनो, वैज्ञानिकदृष्ट्या दारू नेमकी कशी काम करते झाडांवर ते आपण जाणून घेऊ. फवारणी केल्यानंतर ते झाडांमध्ये एक टॉनिक किंवा ग्रोथ प्रमोटर सारखे काम करू शकते. तसेच दारूच्या तीव्र वासामुळे किडी झाडांपासून दूर राहतात, म्हणजे रिपेलेंट म्हणून ते काम करतात. तसेच अत्यंत कमी प्रमाणात वापरल्यास हे झाडांमधील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला थोडी गती देऊ शकतात. तर मित्रांनो, फवारणी करताना याच्यामध्ये काय काळजी घ्यायची ते आपण जाणून घेऊ. प्रति 15 लिटर पंपासाठी 30 ते 40 ml देशी दारू पुरेशी असते. यापेक्षा जास्त प्रमाण वापरल्यास झाडाची पाने करपू शकतात. म्हणून तसं म्हणायला गेलं तर आदर्श प्रमाण जे ते 30 ml पेक्षा कमीच असायला पाहिजे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी 30 ते 40 ml पर्यंत वापरलेलं आहे, त्यांना अनुभव चांगले आहेत. पण आपण एक सेफ झोन म्हणून 30 ml पेक्षा कमीच वापरावं 15 लिटरच्या पंपाला. तसेच मित्रांनो, फवारणीची वेळ ही नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी असताना फवारणी करायला पाहिजे. कडक उन्हामध्ये फवारणी केल्यास पिकाचे नुकसान होऊ शकतो, कारण की उन्हाचा स्ट्रोक आणि या फवारणीचा असर या दोघांचा दुष्परिणाम पिकावर होऊ शकतो. तर मित्रांनो, हा एक घरगुती आणि पारंपरिक उपाय आहे. कोणत्याही विद्यापीठाने किंवा कृषी विभागाने याला अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर फवारणी करण्यापूर्वी आधी काही झाडांवर चाचणी करून पाहावी, मगच पूर्ण क्षेत्रफळाचा निर्णय तुम्ही स्वअनुभवानुसार घ्यायचा आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.